Hello dear students, today we are going to see my English book class 6 1.5 One thing that I wonder या पोएमचा पूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. डू यू नो? फर्स्ट क्वेश्चन. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली अँड राईट देअर नेम्स. या ठिकाणी ही जी पिक्चर्स दिलेली आहे त्यांना व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे आणि त्यांची नावं आपल्याला लिहायची आहे. बघा या प्रकारे आपण त्यांची नावं लिहू शकतो. फर्स्ट पिक्चर आहे रेनबो, सेकंड आहे टर्न, हा एक बर्ड आहे, थर्ड आहे हनीबी आणि फोर्थ पिक्चर आहे स्पायडर. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे मेक अ लिस्ट ऑफ 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जगातील 7 आश्चर्यांची नावं लिहायची आहे, त्यांची लिस्ट आपल्याला बनवायची आहे. पहिला आहे ताजमहल, इंडियामध्ये आहे. सेकंड आहे ग्रेट वॉल ऑफ चायना, हे चायनामध्ये आहे. थर्ड आहे क्रिस्ट द रेडिमर, हे आहे ब्राझीलमध्ये. नेक्स्ट आहे माचू पिचू, हे आहे पेरूमध्ये. नेक्स्ट आहे सिचॅन इट्झा, हे मेक्सिकोमध्ये आहे. नेक्स्ट आहे कोलोसेलम, हे आहे इटलीमध्ये. आणि 7th आहे पेट्रा, हे आहे जॉर्डनमध्ये. अशा प्रकारे जगातील 7 आश्चर्यांची नावे आपण लिहिलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर बी दिला आहे रीड द पोयम लाऊडली विथ करेक्ट इंटोनेशन. आता या ठिकाणी तुम्हाला जी पोयम दिलेली आहे ती पोयम तुम्ही जोरात वाचायची आहे, परंतु करेक्ट इंटोनेशनमध्ये व्यवस्थित त्यांचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते व्यवस्थित करून ती पोयम तुम्ही जोरात वाचायची आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे या ठिकाणी लिस्ट द थिंग्स दॅट द स्पीकर वंडर्स अबाउट. म्हणजे या ठिकाणी स्पीकरला कशाबद्दल आश्चर्य वाटतं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. बघा या प्रकारे आपण ती लिस्ट करू शकतो. फर्स्ट आहे व्हाय ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय. म्हणजे झाडं हे आकाशाकडेच का वाढतात. दुसरं आहे व्हाय कॅट्स सीड्स इन लॅब्स. थर्ड आहे व्हाय द स्काय इज ब्ल्यू. म्हणजे आकाश हे निळेच का दिसते. व्हाय द स्पायडर हॅव 8 लेग्स. म्हणजे स्पायडरला 8 लेग्सच का असतात. नेक्स्ट व्हाय व्हेल्स स्लीप इन द सी. म्हणजे व्हेल जो मासा आहे तो समुद्रातच का झोपतो. नेक्स्ट आहे व्हाय बनीज बरो अंडरग्राऊंड. बनी जे असतात ते अंडरग्राऊंडमध्ये का राहतात. नेक्स्ट आहे व्हाय द वर्ल्ड इज राऊंड. म्हणजे जग हे गोलाकारच का आहे. अशा प्रकारे वेगवेगळे वंडर्स या स्पीकरला वाटतात. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. बघा आता या ठिकाणी हे पिक्चर आपल्याला बघायचे आहे आणि सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहे. बघा कोल, कोल म्हणजे कोळसा. कोळसा कसा असतो तर ब्लॅक. सेकंड आहे अँट. अँट कशी असते, स्मॉल असते, बिग असते किंवा या ठिकाणी ती रेड कलरची आहे. नंतर शुगर केन. शुगर केन कसं असतं, शुगर केन स्वीट असतं. टॉर्टाईज, टॉर्टाईज कसा चालतो, स्लो चालतो. आईस, आईस कसं असतं तर थंडगार असतं, कोल्ड असतं. म्हणून या प्रकारे आपण लिहू शकतो. बघा कोल ब्लॅक, अँट रेड, शुगर केन स्वीट, टॉर्टाईज स्लो आणि आईस कोल्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय कोल इज ब्लॅक. वन थिंग फर्स्ट लिहिणार वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय ॲन्ट्स आर रेड. सेकंड वन थिंग दॅट आय वंडर व्हाय शुगर केन इज स्वीट. थर्ड वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय अ टॉर्टाईज इज स्लो. नेक्स्ट वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय आईस इज कोल्ड. अशा प्रकारे हे आपण वाक्य लिहून घेतलेले आहे. नेक्स्ट बघणार आहोत रीड द फॉलोइंग लाईन्स केअरफुली. या ठिकाणी मी तो क्वेश्चन लिहिलेला नाही आहे. बघू आपण टेक्स्टबुकमधून बघणार आहोत. मी या ठिकाणी त्या लाईन्स आहे त्या व्यवस्थित वाचते आहे. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा बिझी बीज बज इन द गार्डन. द वर्ड्स बिझी बीज अँड बज. म्हणजे या ठिकाणी हे जे 3 शब्द आहे बिझी बीज आणि बज हे कशाने सुरू झालेले आहे तर सेम साऊंडने, बी या सेम साऊंडने ते सुरू झालेले आहे. त्याचप्रमाणे दुसरं वाक्य दिलं आहे प्रिटी पिंक फ्लावर्स ब्लूम्स इन स्प्रिंग. या ठिकाणी प्रिटी आणि पिंक म्हणजे पी हा साऊंड या ठिकाणी रिपीट होतो आहे.
आता या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आलेला आहे ॲलिटरेशन. आता ॲलिटरेशन म्हणजे काय, तर ॲलिटरेशन इज अ रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड. म्हणजे ॲलिटरेशन हा असा फिगर ऑफ स्पीच आहे की त्या ठिकाणी जे कॉन्सोनंट असतात, आता कॉन्सोनंट म्हणजे काय, तर व्हॉवेल्स असतात आणि कॉन्सोनंट असतात. व्हॉवेल्स कोणते, व्हॉवेल्स म्हणजे स्वर, कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. आता व्हॉवेल्स कोणते, तर ए ई आय ओ यू हे व्हॉवेल्स आहे आणि बाकी जे उरले ते आहे कॉन्सोनंट. म्हणजे या ॲलिटरेशनमध्ये स्टार्टिंगला जेव्हा शब्द सुरू होता तेव्हा कॉन्सोनंट साऊंड रिपीट झालेला असतो. व्हेन 2 or more words together being with the same sound is called alliteration. म्हणजे जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्द एकत्र आलेले असतात आणि त्यांच्यामध्ये सेम साऊंड असतो तेव्हा त्यामध्ये ॲलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच आलेलं असतं. अशा प्रकारे या ठिकाणी हा ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आपण बघितलेला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. आता नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे मिनिमल पेअर्स. आता ॲक्च्युली मिनिमल पेअर्स म्हणजे काय हे सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत. ह्यानंतर फिल इन द ब्लँक्स भरूया. सुरुवातीला बघा, टेक्स्टबुक ओपन करायचं आहे, पेज नंबर 16 बघायचं आहे. रीड अँड अंडरस्टँड द फॉलोइंग वर्ड पेअर्स. बघा या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये शब्द दिले आहे स्लीप आणि स्लीप. बघा दोन्ही शब्दांचा प्रोनाउन्सिएशन सेम आहे परंतु शब्द वेगवेगळे आहे. पहिला शब्द आहे SLEEP आणि दुसरा शब्द आहे SLIP, परंतु त्यांचा उच्चार कसा आहे, सारखा आहे. दुसरं बघा सीप आणि शीप, सारखा त्यांचा उच्चार आहे परंतु शब्द वेगवेगळे आहेत. तिसरं बॅट कॅट, या ठिकाणी बॅट कॅट त्या ठिकाणी ॲट शब्द सेम आलेला आहे. बघा आता मिनिमल पेअर्स म्हणजे काय. रीड अलाउड दिस पेअर्स. यू विल फाइंड दॅट पेअर्स ऑफ वर्ड डिफर इन ओनली वन साऊंड अँड देअर इज डिफरन्स इन मिनिंग. सच काइंड ऑफ पेअर्स आर नोन ॲज मिनिमल पेअर. म्हणजे अशा प्रकारच्या जोड्या की ज्यांच्यामध्ये एखादा जो शब्द आलेला आहे तो सारखा आहे. म्हणजे बघा या ठिकाणी त्यांचं प्रोनाउन्सिएशन सारखं होत आहे परंतु फक्त 1 किंवा 2 शब्द हा वेगळा आलेला आहे. अशा प्रकारचं परंतु त्यांचं जे मिनिंग आहे ते वेगळं आहे. म्हणजे पहिला शब्द होता स्लीप आणि स्लीप दोन्हींचा उच्चार सारखा होतो आहे परंतु त्यांचं मिनिंग जे आहे ते वेगळं आहे. अशा प्रकारच्या पेअरला आपण काय म्हणतो, मिनिमल पेअर्स म्हणतो. बॅट कॅट या ठिकाणी ॲट सारखा साऊंड येतो आहे परंतु एखादा दुसरा शब्द वेगळा असू शकतो. या ठिकाणी बी आणि सी वेगळा शब्द होता. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला मिनिमल पेअरच्या जोड्या लिहायच्या आहे. ह्या आपल्याला पोयममधून लिहायच्या आहे. बघा फाइंड अँड राईट डाऊन द मिनिमल पेअर वर्ड्स फ्रॉम द पोयम फॉर द फॉलोइंग. एक्झाम्पल दिलेलं आहे EYE आणि पेअर दिली आहे आय, कॅपिटल आय. सेकंड आहे बी, त्यासाठी बी शब्द आलेला आहे. थर्ड आहे लिव्ह LEAVE, शब्द आला आहे लिव्ह LIVE. नेक्स्ट आहे थिंक THINK थिंक आणि मिनिमल पेअर घेतली आपण थिंग THING. नेक्स्ट आहे सेम, त्यासाठी मिनिमल वर्ड घेतला CSEA. नेक्स्ट आहे टू TWO, मिनिमल पेअर घेतली TO. नेक्स्ट आहे SEEC आणि मिनिमल पेअर घेतली त्याची SEAC. प्रोनाउन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग वेगळं आहे. नेक्स्ट आहे फील FEEL फील आणि त्याची पेअर घेतली FILL फील. म्हणजे प्रोनाउन्सिएशन सारखं आहे परंतु त्यांचं मिनिंग हे वेगवेगळं आहे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी ह्या मिनिमल पेअरच्या जोड्यासुद्धा लिहून घेतल्या आहे. अशा प्रकारे आज आपण 1.5 वन थिंग दॅट आय वंडर या पोयमचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.